पोरगा जर सरकारी नोकरीवाला असला ना, किती बी काळा भंगरण किती बी ढोला असू द्या, बायको नाजूकन गोरीच भेटती. पैसे आहे ना भाई. आणि पोरगा किती बी देखना किती बी हँडसम असू द्या, पण पैसा कमवत नसू द्या, त्याला मागच फिरावं लागतं. वैमन वैमन वैमन. अर्थाची ताकद आहे ना. मी नाही म्हणत हो, अर्थ पैसा लय ताकद देतो दादा. पैसे कमवून नम्र राहिलात तर लोक म्हणतात किती चांगलं व्यक्तिमत्व आहे. पैसे नसले आणि नम्र राहिलात की लोक म्हणतात काय करणार, गरीब आहे, झुकूनच खावं लागते. ही ताकद पैशात आहे. लक्ष्मी माणसाला बदलत नाही दादा. मायबाप लोक म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो, पैसा आल्यावर माणूस बदलत नाही दादा. लक्ष्मी एवढी अधिकारी आहे, लक्ष्मी माणसाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. तो व्यक्ती तसाच असतो मूळतः, फक्त पैशामुळे गप्प असतो. पैसा आला की खरा चेहरा दाखवतो. माणसं बदलत नाही. लक्ष्मी अधिकारी आहेत. लय ताकद आहे माय आपल्यात. लय लय गोड आहे ग माय. तुम्ही षटफळ्याच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे काय. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. काय लागतं बायकोला दादा. पण मला षटफळ्याचं गाव लय आवडतं. ते जेलमध्ये, आम्ही आतमध्ये. हा ना, त्याशी खरी लाडकी बहीण योजना ही तर लागू झाली मला. आणि सरकारनं नंतर केली. आमच्या षटफळ्यानं कित्येक वर्ष झालं चालू आहे. अहो एवढ्या नती, एवढं सोनं, 2-3 तर आम्हालाच लागलंय. होय ताकद आहे रे, खूप ताकद आहे माय तुमच्यात. खूप. विनोदाचा भाग सोडा, पण खूप ताकद आहे. इतकी ताकद आहे ना माय तुमच्यात. ती तुकोबांची बायको आवली. 2 तुकोबांना बायका, रखमा आणि जिजा. जिजाला आवली म्हणतो आपण. त्यांनी काही हौसनं केल्या नाही. पहिलीला बाळ होत नव्हतं म्हणून आईबापाच्या हट्टाखातर दुसरी करावी लागली. पण माय देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी करून पहिलीला तिच्या आधी लेकरू झालं. देव बी लय खतरनाक दादा. देवही परीक्षा बघतो ग माय. संयम ठेवायचं असतं. काय सांगायचं तुम्हाला. देवही लय परीक्षा बघतो महाराज. माय म्हणून कधी म्हणायचं नाही देवानं माझं वाटोळं केलं. कधीच नाही. देव कधीच कोपत नाही माय. महिषासुराचं मर्दन करावं, महिषासुराच्या मर्दनाला त्रिशूल फेकावा. आई भवानीनं त्रिशूल सोडावा, हृदयात येऊन महिषासुराच्या लागावा. महिषासुराच्या मुखातनं अलगद आई निघावं. आई म्हटल्यावर जगज्जननी तुळजा भवानी, शेवटी माईचं हृदय तिचं. घेतला असेल दुर्गेचा अवतार राक्षसाचा वध करण्यासाठी. पण आई पण कुठं लपतं का महाराज. राक्षसाचं आई ऐकून सुद्धा आई तुळजा भवानीनं म्हणावं लेकरा माय म्हणलास काय मागायचं ते माग. अरे मरण तर टाळू शकत नाही, तो कर्माचा भाग आहे तुझ्या. पण त्याच्या पलीकडे द्यायचं असेल तर वरदान देईल मी. महिषासुरानं मागितलं आई द्यायचंच असेल तर एवढंच दे. त्रैलोक्यात जेव्हा जेव्हा तुझं नाव घेतलं जाईल त्याच्या अगोदर माझं नाव लावण्याचा सन्मान दे, बाकी काहीच नको ग भवानी. काय म्हणतो आपण तिला. महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर भरते तारक संजीवनी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारीश मले परंतु न बोलवे काही. साही विवाद पडता पडलो प्रवाही. ते तू बघता लागे पावसी लवलाही. लवकर पावतेस की ग, शेवटी आई आहेस की ग. पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली. मायबाप दारात पडले. वाईट वाटलं बापाला. शेवटी विचारलं बायकोला का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला. प्रत्येक मंदिराची पायरी याच्यासाठी जिजवलीस. स्वतःच्या सुखाचा त्याग करून याच्या सुखाची अपेक्षा जगाच्या मालकाकडे केलीस. व्रत वैकल्य सुद्धा याच्याच सामर्थ्यासाठी केलीस. एवढं करूनही त्यानं कधी त्या गोष्टीचा स्वाभिमान आणि त्या गोष्टीचा सन्मान ठेवला नाही. बायको आली तर तिच्या प्रेमापोटी स्वतःच्या मायबापाच्या कमरेत लात घातली. काय वाटतं संस्कार कमी पडले की प्रारब्ध. माईनं विचारलं खरंय तुमचं हो ना. संस्कार कमी पडले ना प्रारब्ध. मी आजही त्याची आईच आहे, हा तो नाकारू शकत नाही. चुकत असेल त्याचं काही, पण शेवटी माझंच पोरग ते. अहो लहानपणी मांडीवर घ्यायचे तेव्हा लाता मारायचा की. आता मारल्या म्हणून काय झालं. आत्ताच्याही तशाच समजायच्या आणि आशीर्वाद देऊन पुढं चालायचं. इतकं मोठं मन जिचं तिला माय म्हणायचं. करा विचार. लाथेच्या बदलातही जे आशीर्वादच देते करी लाभावीन. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. अगं तेव्हाच्या लाथा अज्ञानी होत्या, आत्ताच्या लाथा ज्ञानी आहेत की ग.
त्यालाही माफ करशील? माय म्हणली ज्ञानी काय आणि अज्ञानी काय, लाता काय आणि प्रेम काय. लेकराकडनं आलेलं प्रत्येक गोष्ट माईनं सुखच मानलं, तिला तर आई म्हणायचं. अहो जगाची मालकीन किती हृदयवंत असेल, जर जन्म देणारी माय एवढ्या मोठ्या मनाची आहे, तर जगाला निर्माण करणारी माय किती मोठ्या मनाची असेल. मग सांगा मला तुम्ही, जी राक्षसावरही कृपा करते, ती तुम्हा आम्हाला कोपेल का? तुम्ही नाही बोकडं कापलं म्हणून तुमच्यावर राग धरेल? कुठे काही विचार करताय सांगा ना मला. परमार्थाला चुकीच्या मार्गाने नेऊ नका. जगत जननी येते, अधिकारी येते, खूप ताकद आहे तिच्यात. ती तुम्हा आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीवर कोपणार? अहो ती कोपणारच नाही. कळतं ना तुम्हाला? या अधिकाराने सांगतो तुम्हाला. अहो ती रखमा, ती अवली दोन्ही श्रीमंताच्या पोरी. पण रखमा प्रथम पत्नी दुष्काळात अन्न करून गेल्या, त्यांना एवढं भोगावं लागलं नाही. पण आवली जी द्वितीय पत्नी, तुकोबाऱ्यांनी दुष्काळ सगळं लोकांना देऊन टाकलं. 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. संत कशाला म्हणतात सांगा? अहो एका लुगड्यावर आवली बायको संसार करायची. किती माय एका लुगड्यावर. लुगडं कळतं ना माय? हां लुगडं गेल्या वर्षी होती ना, आता या वर्षी सोनं आलं माझ्यासारखं का लुगडं. एका लुगड्यावर संसार करायची माय. कणगीत आंघोळ करायची माझी आवली, त्याच कणगीवर लुगडं वालू घालायची आणि आंघोळ झाली की तीच लुगडं निसून संसाराला लागायची. तरी विठ्ठलानं परीक्षा बघितली. जगाचा मालक पांडुरंग देहूच्या तुकोबाच्या दारात येऊन एका बाईचं रूप घेऊन तुकोबाला म्हणला, लेकरा. कोणाचं रूप घेतलं? एका गरीब बाईचं रूप घेतलं. लेकरा अरे मागितलं नसतं तुझ्याकडं, पण कसं सांगू तुला, पोटाची भूक दिसत नाही जगाला, पण बाईच्या फाटलेल्या साडीतनं तिचं अंग फार पटकन दिसतो लोकाला. भूक भागली का नाही हे कोणी विचारत नाही, पण स्वतःच्या नजरेची भूक मात्र पडलेल्या फाटक्या पदरातनं भागून घेतात की रे लोक. पोटासाठी कधी काही भीक मागितली नाही लेकरा, पण अंगासाठी कपडा मागते. अरे मेलं तरी स्वाभिमानानं मरावं, कोणाची नजर नवऱ्याशिवाय अंगावर पडू नये असा विचार करणारी बाई मी. असल तुकडा तर दे बाबा पदरात टाक. पोटासाठी नाही पण अंगासाठी कपडा मागते. बरं तुकोबाला माहित नसल का आपली बायको एका लुगड्यावर संसार करते? असलच की माहिती. तरी पण तुकोबांनी विचार केला नाही. अहो कणगीवरचं लुगडं घेतलं आणि गरीब बाईच्या हातात दिलं. तुकोबा यांना म्हणायचं, अरे असल्यावर कुणीही देत, पण नसल्यावरही ज्याची द्यांची दानत आहे त्यांना संत तुकाराम महाराज. लोकांनी काय कमी अपमान केला का दादा? त्या तुकोबांचा गाथा इंद्रायणीत बुडवला. अहो अपमानाचा बदला संतांनी सन्मानाने घेतला. ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, आज त्याच देहूला त्याच मातीमध्ये तुकोबांचं गाथा मंदिर बांधावं लागलं. हा इतिहास हे संतांकडनं शिकावं रे. आम्ही कोण आहे? आम्ही यार शेतकऱ्याची लेकरं. आम्ही तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. छोट्या छोट्या गोष्टीला घाबरावं का आम्ही? पडला नाही पाऊस काय होतं त्याला? काय कशाला चिंता करायची नाही. आणि मला विश्वास आहे दादा, या षटपळ्याच्या जागृत असणाऱ्या आई भवानीच्या समोर व्यासपीठावर उभं राहून सांगते, कौतुक आहे मला माझ्या धर्माचं, माझ्या मातीचं, माझ्या परंपरेचं. माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी त्याचे संस्कार इतके प्रबळ आहेत, तो तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर. आमची पोरं वाया जात नाही तो पटकन. 100तला एखादा वाईट असला म्हणून तुम्ही 99ला नावं ठेवू नका. विनोदाचा भाग वेगळा आहे, पण आपली पोरं आपल्यासाठी जीव घाण टाकतात. सांगा ना मला, आर्मीत भरती होणारी शेतकऱ्याची असतात का जागीरदाराची असतात? शेतकऱ्याचीच असतात किंवा MPC UPSC करून मोठे अधिकारी होणारे शेतकऱ्याचीच असतात. छोटा मोठा व्यवसाय टाकून का होईना पण आईबापाला सुखात ठेवायचं स्वप्न बघणारी शेतकऱ्याचीच असतात. अहो स्वतःचं तारुण्यपणाला लावून वारकरी शिक्षण घेऊन व्यासपीठावर उभा टाकणारी सुद्धा शेतकऱ्याचीच असतात. हे कायम लक्षात. जागीरदाराची भजन करत नाहीत, कचकच कांदा करतात. पैसा जास्त असतो ना, अवघड होतं. अख्खं आयुष्य तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले. नालायका जेवढे गेले तेवढे. मला कळत नाही. मला ज्याला बाईचा आदर करता आला नाही त्यानं काय नवरात्र करावी हो दादा?
मी त्याला पुरुषच मानत नाही ज्याला बाईचा सन्मान करता आला नाही. महाराज, जो बाईचा सन्मान करतो तो खरा पुरुषार्थ, तो सगळ्यात उत्तम पुरुष मानला जातो. किती उदाहरणं द्यावी सांगा ना मला. अहो, शाहिस्तखानाच्या लाल महालात चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली, शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली, जहापना मुझे लगता है शिवा के मावलो ने बदली की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि अपने स्वार्थ के कारण बेटी की तरफ गंदी नजर से देखे, वो शिवा है. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना? उंगलियों पर जान चली गई, नहीं तो जान से जाने वाले थे. हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहां तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. जहापना शिवा बदला नहीं लेगा, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहां तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. बेगम जबान देता हूं वो बदला लेगा, लेकिन बेटी उनकी हो या अपनी, हर औरत जात को देवी की तरह पूजने वाला बंदा है. औरत जात की इज्जत करता है. शत्रूलाही विश्वास वाटावं चारित्र्याच्या राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं. आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य पाहिजे. आम्ही आई बहिणींची कदरच केली पाहिजे. आणि हे आपल्याकडनं जातं ग माय. लय पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. आपण काय करतो हेही पाहिलं असते. कुशाल म्हातारी माणसं म्हणतात, पोर रोया गेली, पोर रोया गेली, पोर रोया गेली. अरे बिड्या फुकू फुकू तुझी थोबाड आत गेली, फक्त पोरच वाया गेले. फक्त पोरच कसे? तू मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतो, त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. फक्त फक्त पोरच कशी वाया गेली? आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा आजकालच्या काय पोरी आहेत वय, यांना काय लाज आहेत वय ना, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं ना, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, आणि आम्ही माय लगा लगान मला बघा असलं कधी जगलो नाही माय, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय. अगं माय, तू मिसरी चोळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास. तू नातीला काय सांगती? एक तर मान्य आहे तुम्हाला. अगं लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. माय लेख म्हणून सांगते, तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. ज्ञानेश्वरी कळावी एवढी लायकी नाही आहे आपली, पात्रता नाही आहे आपली. आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी एवढी पात्रता नाही आहे आपली. आपल्याला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला आपण कळलो ना, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत. फक्त ज्ञानवान न कळू दे, हे माझं लेकरू आहे. माऊली त्याला मोठं करतातच. पुन्हा या विषयावर, एका लेकराची आई व्हायला 18-19 वर्ष वय लागतं पोरीचं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं. ही ताकद माझ्या ज्ञानोबराय. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय. काय अधिकार असेल परमार्थाचा? करा विचार. काय श्रीमंत असेल ते कुटुंब जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय भाग्यवान असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी रामचिंतन करणारी लेकरं जन्माला आली. काय भाग्यवान असेल ते. आणि काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाही. करा विचार. भाग्य लागतं दादा. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काम होतो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमची चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. तुमचं मन कीर्तनात सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. मग तुकोबांनी संसार सांभाळावा, तुकोबांनी जगाचा संसार सांभाळावा, आणि तुकोबांनी सोडलेला संसार ज्या आवलीनं सांभाळावा, तिचा अधिकार काय असेल? लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेठ. लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. तो संसार परमार्थापेक्षा गोड असेल, जगाच्या मालकाचा वरद हस्त ज्या संसारावर असेल. काय गरीबाची होती का ती आवली?
पुण्याचं सासर गुळवे सावकाराची पोरगी 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. शेतपाळ्यात नव्हता, पुण्यात होता. किती श्रीमंत असेल. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची तिच्या बापाच्या, पण नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मन मोठं असेल त्या माय माऊलीचं. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी षटपळ्याच्या माय माऊल्या भाकरी खाल्ली नाही तिनं. आमची म्हणीत असं, थांब माझा लकी ड्रॉ लागू दे, पुन्हा बघते घरी आल्यावर. भाग्यवान आहे ग माय तुम्ही. तुम्ही कीर्तनाला यावं या अट्टहासा खातर जर तुमचं गाव तुमच्यासाठी हे सगळं सामर्थ्यानं उभा करतंय तर अधिकार लक्षात ठेवा. माझ्या श्री संत एकनाथ महाराजांनी कीर्तनाला समाज यावा म्हणून धनधान्य वाटलं. ही ताकद त्या नाथ बाबांमध्ये होती आणि त्यांच्या विचारावर जगणारी तुम्ही शेटफळेकर मंडळी आहे की समाज कीर्तनाला बोला. हा स्वार्थ वगैरे नाहीये, कारण आहे ना कुठलं तरी कारण देवाचं नाव घ्यायला मिळतंय. अजून काय कुठलं तरी कारण देवाच्या मंडपात आणतंय. किती भाग्य. लय नाव होणार आहे तुमचं, काळजी करू नका. थोडंफार मी करते, काळजी करू नका. कौतुक वाटतं मला या विषयाकडे. अहो ती आवली दादा कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. बसलेल्या शेतकऱ्याच्या माय माऊल्या असतील. शेतकरी ना माय तुम्ही असं गर्वानं सांगत जा. हे बाकीचे कसे सांगतात, मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी सचिव, मी चेअरमॅन, मी सरचिटणीस, मी सरपंच, मी माजी सरपंच. अरे झालं ना बाबा. काही काही माणसं फोन करून म्हणतात, हा रामकृष्ण हरिताई मी माजी सरपंच बोलतोय. मी काय करू. तू बोलतोय ते मान्य आहे, पण तू तुझं पद सांगून मला काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो कळत नाही मला कधी कधी. असं आहे तसं आपण पण कौतुकानं सांगायचं. माय आपण लय भाग्यवान आहे. विठ्ठलानं सगळ्यात मोठी श्रीमंती दिली आपल्याला. आपल्याला शेतकरी बाप भेटला. या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आहे आपलं. का माहित आहे. अरे आपला बाप एवढा मोठ्या मनाचा आहे माय. जेवढा जीव त्याचा आपल्यावर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा. ते आपल्यात आणि बैलात सुद्धा फरक करत. एवढं ज्याचं मन मोठं आहे तो आपला बाप आहे. करा विचार, विठ्ठल कसं राखणार नाही आपलं. समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला अधिकार आहे आपल्या बापाचा. अहो शेतकऱ्याच्या बायकोनं तेल तिखट मीठ पाणी टाकून भाजी करू द्या, काय लागती दादा. श्रीमंताची 45 भाज्या करते, चपल्या घालून चपात्या लाटते. सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागना. वर्ण म्हणती फुलका घ्या फुलका. अगं कुठं ठेवती फुलका. पोट तर भरलं पाहिजे. अहो एवढा बाप माझ्या मोठ्या मनाचा आहे. माणसाला खाऊ घालतो यात काय नवल आहे. शेतकऱ्याच्या दारात आलेलं कुत्रं सुद्धा उपाशी जात नाही. हे वैभव शेतकऱ्याच्या घराचं असतं. काय मन मोठं दादा या विषयाकडे. मग ती आवली पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी माय तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का ग. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का. शेतकरी काटा कसा बघतो. लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. बरं खरं सांगा माय, एका थुक्यात काटा दिसतो. असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो. 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजाऊला, आवलीला. त्यांचं खरं नाव काय. जिजाऊ. जिजाई म्हणायचे, जिजाऊ म्हणायचे. टोपण नाव आवली होत. काटा त्या माय माऊलीला मोडलाय. त्रास विश्वाच्या मालकाला झालाय. त्रैलोक्याचा नाथ जगाचा बाप जगजनार्दन. अहो त्या विठ्ठलाला भेटावं म्हणून महायोगी तपस्वी ऋषी मुनी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. अहो जिवंतपणी पशु पक्षी प्राणी त्यांचं हाड मांस खातात तरी त्यांना वेदना होत नाही. ते म्हणतात जे खायचं ते खा बाबा, फक्त नजर ठेवा. भेटला माझा विठ्ठल तर या नजरेनं पाहायचं सुख मिळू द्या, बाकी अख्खं शरीर खाल्लं तरी हरकत नाही. एवढा जीव ज्यांचा विठ्ठलावर, त्यांना सुद्धा देव भेटत नाही. आणि या जिजाऊसाठी त्रैलोक्य सोडून खाली आला. जिजा काटा रुतला म्हणे तुम्हाला. विठ्ठला कळतोय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला. माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. ती आधी भागवू द्या, मग येते तुमच्या दर्शनाला. विठ्ठलाला जाग्यावर थांबवून आवली तुकोबांना भाकरी द्यायला गेली. तुकोब सापडले. तुकोबांना भाकरी देऊन आवली पायाशी आली, पाठीशी आली. विठ्ठल जाग्यावर उभा आहेत तिच्यासाठी. गेले नाही बरं. जिजा
दिली का भाकरी तुकोबाला, आता तरी काट बघू द्या आम्हाला. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड दैवत योग या करतात, तरी माझ्या विठ्ठलाच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या परमात्म्यानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या बाईचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. शेटफळ्याच्या माय, त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला भलताच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकीलाच मानतो. पाऊली चालती राय शेटफळ्याच्या माय मावल्या, दुखी संसाराची. हरी बोल. दुखी संसाराची. हरी बोल. पाऊली चालती. गोपाळ बी आहेत की. पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बास. हरी बोल. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. वा अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो आहे देव पुरुष मंडळी? का टोचतो बिचतो? आज वाटाळी जगाच्या मालकिनीच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे. भक्त पुंडलिकासाठी, सगळे पुरुष मंडळी, भक्त पुंडलिकासाठी. मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी. धनी मलाही दाखवा ना, धनी मलाही दाखवा ना. हरी बोल. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती. सांगा बरं माय, याच्यापेक्षा मोठं माहेर असतं का कुठलं? मग हेच माय. मोठ्यानं रडू वाटलं मोठ्यानं, नाच वाटलं मोठ्यानं. एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर कळलं सप्त्यात नाचत होती, घरी गेल्या गेल्या दसरा घेईल मग. रावणाच्या ऐवजी मलाच पिटी. घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीन शिरली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढी. तू काय दृष्टिकोन आहे पण बघण्याचा जगाचा. जी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, पण जी भजनात रमते ती असुशिक्षित आहे. ज्या बाईनं संस्कृती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे. जी कपड्याचा आकार छोटा करून चपल्या घालून चपात्या लाटती ती हाय क्लास आहे. सोसायटी कशी मेंटेन केली ना बघा ना. देवाला मानणारा मूर्ख आहे, न मानणारा शहाणा आहे. जाऊ दे, तो भागच आहे जगाचा. जगाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. आले का? राग रखमाईला आला. तुम्ही विषयाकडे आले का? फिरत जा पण येत जा, हे की नाही? आपली इष्टी चहा पाण्याला थांबत असते, हे की नाही? थोडं पण गाव येऊस तर सोडायची. तिकीट शेवटचं काढलं ना आपण, हे की नाही? साधं का दादा? राग कुणाला आला?
रखमाईला देव सुद्धा बायकोच ऐकतो, देव सुद्धा बायकोच ऐकतो, देव सुद्धा बायकोच ऐकतो. एखाद्या वेळेस आणला दळणाचा डबा तर लई नाचत जाऊ नका, देव सुद्धा ऐकतो. आम्ही म्हणतो का अक्का काकडा झाला देव उठे ना. विनवणी कोणाला? राही रखमाबाई तुम्हा ये वो त्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये वो त्यात या तया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया.